अकोल्यामध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा पहिला बळी गेलाय। काल वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सिलेंडरसाठी लागलेल्या रांगेत भोवळ येऊन पडले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। यावरून सर्वत्र संताप व्यक्त होतोय। ओटीपी मिळूनही सिलेंडर मिळाला नसून नियोजन शून्यतेमुळे शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। अकोल्याला गेले होते गॅसचा नंबर लावायसाठी 28 तारखेला त्या साहेबांनी बोलावलं होतं आणि 3 तारखेला पहिले नंबर लावला होता। तर मनात झाला तुमचा खारिज झाला तो गॅस, आता तुम्ही 28 ला या। मग नंतर 28 ला गेले काल आणि काल चक्कर येऊन ते पडले। शिरसाट हे वंचित बहुजन आघाडीचे अल्वी मिर्झापूरचे माजी सरपंच आहेत। त्यांना काल यदुराज गॅस एजन्सीवर ओटीपी आल्यानंतर सुद्धा पुन्हा बोलावण्यात आलं आणि ते उन्हात लाईनीमध्ये लागल्यामुळे त्यांचा एक भोळ आली आणि अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू झाला। आणि याला जबाबदार दोन्ही सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे, जे म्हणतात की गॅसचा तुटवडा नाही आहे आणि एकीकडे गॅस एजन्सीवर संपूर्णपणे लाईन लागल्या असताना इथे पहिला बळी या अकोला जिल्ह्यातून जातो। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी।